गोवा हा भारताचा एक लहानसा पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. 15व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात येऊन गोव्यात आपली वसाहत स्थापन केली आणि जवळपास 450 वर्ष गोव्यावर राज्य केलं. या काळात स्थानिक लोकांवर पोर्तुगीजांचं वर्चस्व राहिलं आणि तेथील संसाधनांचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. पोर्तुगीजांनी गोव्याला जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं बनवलं, पण या काळात स्थानिक लोकांना अनेक त्रास सहन करावे लागले. गोवा हे इतर भारतीय प्रदेशांपासून वेगळं होतं कारण ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हतं आणि त्यामुळे भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिला होता. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारताच्या इतिहासातील एक खास पण थोडक्याच लोकांना माहीत असलेला गोवा मुक्ती दिन या दिवसाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्वातंत्र्याच्या 14 वर्षांनंतर म्हणजेच 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतात विलीन झाला आणि अखेर गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्यानंतरही गोवा का पोर्तुगीजांच्या ताब्यात होता यामागं अनेक कारणं होती. पोर्तुगीज सरकारनं भारताचा भाग होण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि आपल्या वसाहती सोडण्याचा कोणताही विचार केला नाही. त्यांना गोव्यातील आर्थिक महत्त्व चांगलंच माहीत होतं, त्यामुळे त्यांनी गोवा कायम आपल्याच ताब्यात ठेवण्याचा निर्धार केला. दुसरीकडे भारत सरकारनं गोवा परत मिळवण्यासाठी कूटनैतिक प्रयत्न आणि शांततापूर्ण संवाद सुरू केला, परंतु पोर्तुगीजांनी हे सर्व प्रयत्न नाकारले आणि तिथं आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं. या काळात गोव्यातील लोकही त्यांच्या गुलामगिरीला विरोध करत होते आणि स्वातंत्र्यासाठी लढत होते. गोव्यातील जनतेला त्यांच्या अधिकारांसाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. गोवा मुक्तीसाठी अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर चळवळी सुरू झाल्या. गोव्यातील तरुणांनी आणि नागरिकांनी अनेकदा पोर्तुगीज सरकारविरुद्ध मोर्चे आणि आंदोलनं केली. या आंदोलनांवर पोर्तुगीजांनी कठोरपणे कारवाई केली. आंदोलकांना तुरुंगात टाकलं, मारहाण केली आणि काही ठिकाणी गोळीबारही करण्यात आला. भारत सरकारनं सुरुवातीला शांततापूर्वक आणि राजनैतिक मार्गानं गोवा परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण पोर्तुगीज सरकारने हे सर्व प्रयत्न धुडकावून लावले. जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी पोर्तुगीजांकडून सातत्यानं होणाऱ्या विरोधानंतर शेवटी भारतानं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने ऑपरेशन विजय राबवलं. या मोहिमेत भूदल, वायुदल आणि नौदलाने संयुक्तिकरित्या कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत भारतीय सैन्याने गोव्याची सीमा ओलांडून जमिनीवरून हल्ले सुरू केले. पायदळावरून विविध दिशांनी गोव्यामध्ये प्रवेश करत पोर्तुगीज सैन्याच्या तळांवर लक्ष केंद्रित केलं. हवाई दलाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हवेतून तंतोतंत आणि जोरदार हल्ले करून पोर्तुगीज सैन्याची हालचाल रोखली. त्यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या मनोबलावर मोठा परिणाम झाला. त्याच वेळी नौदलाने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर लक्ष ठेवून समुद्रमार्गाने पोर्तुगीजांना मदत मिळू नये याची खबरदारी घेतली. तसंच काही ठिकाणी नौदलानेही थेट कारवाई केली. ही कारवाई अवघ्या 36 तासात पूर्ण झाली. या लष्करी मोहिमेमुळे गोवा, दमण आणि दीव हे तीनही प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर 1961 मुक्त झाले. या कारवाईमुळे पोर्तुगीजांची गोव्यातली 450 वर्षांची राजवट संपली आणि गोव्याला अखेर स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गोव्याच्या स्वातंत्र्याचा आणि त्याच्या लढ्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. गोवा मुक्ती दिन हा केवळ एक उत्सव नाही, तर तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दिवशी आपल्याला लक्षात येतं की स्वातंत्र्य मिळवणं सोपं नसतं. त्यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं आणि एकत्र येऊन इतिहास घडवला. आज गोवा केवळ पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही, तर त्याचा इतिहास आणि लोकांचा धैर्य देखील अभिमानास्पद आहे. गोवा मुक्ती दिन आपल्याला हे शिकवतो की आपलं स्वातंत्र्य आणि अधिकार किती मौल्यवान आहेत. स्वातंत्र्यानंतरही गोवा 14 वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. यामागं मुख्य कारण होतं पोर्तुगीजांचा ठाम तगादा आणि भारत गोवा यांच्यातला राजनैतिक तणाव. मात्र स्थानिक लोकांचा संघर्ष आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे गोव्याला अखेर मुक्ती मिळाली. गोवा मुक्ती दिन आपल्याला या संघर्षाची आठवण करून देतो आणि देशाच्या अखंडतेचा अभिमान जागृत करतो. आपल्या स्वातंत्र्याचं महत्त्व समजून घेत आपण सदैव जागरूक राहायला हवं. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.